इतकंच करून ते थांबले नाही. त्यानंतर ते जर्मनीत गेले आणि वायमार जर्मन नाट्य पंढरीत म्हणा तिथे जाऊन तिथे दिग्दर्शनाचं शिक्षण यांनी घेतलं आणि त्या ठिकाणी मराठी कलाकारांना जाऊन काही कार्य करता यावं, नाटक करता यावं जर्मनीमध्ये, यासाठी देखील पुष्कळ परिश्रम माधवरावांनी केले. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अमृत नाट्य भारतीचाही कार्यभार त्यांनी उत्तम प्रकारे सांभाळलेला होता. याखेरीज कला क्षेत्रामध्ये जे जे उपक्रम होतात, मग ते चतुरंग नाट्य संस्थेचे असो, नाट्य दर्पणचे असो, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे असो, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे असो, आमच्या पुभा भावे समितीचे असो, या सर्व कार्यामध्ये तुम्ही सोपवाल ती कामगिरी माधवराव उत्तम प्रकारे पार पाडतात. सार्वजनिक कार्यात डिपेंडेबिलिटी हा फार महत्त्वाचा गुण आहे. अमुक एक काम माधवरावावर सोपवलं ना, मग तिकडे परत पाहण्याची वरिष्ठांना किंवा संचालकांना बिलकुल जरुरी भासत नाही. ते काम सोपवलं आहे म्हणजे ते होणारच आणि यशस्वी होणार. विक्रमोर्वशीय नाटकामध्ये अगदी पहिल्याच प्रसंगामध्ये राजा येतो, पुरुरवा राजा येतो, त्याचं वर्णन देवलांनी केलं आहे. त्या ठिकाणी जी साखी वापरली आहे, जे पद वापरलं आहे, दिसतो गरुड ध्वज ज्यावरचा, देव दत्त हा रथभूपाचा, विजया सह आला वाटे. हा विजय घेऊनच आलाय असं वाटतंय त्या रथाच्या ध्वजाच्या फडफडाटानं. विजयासह हा आला वाटे, त्या विण नचतो परत याचा, विजय खेचून आणल्याशिवाय हा परत यायचाच नाही, असा विश्वास माधवरावांच्या बद्दल लोकांना वाटतो आणि म्हणून त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारची कामगिरी सोपवली जाते. आणि आता या पार्ल्यामध्ये ते आल्यापासून पार्लेकरांच्याही सुखदुःखाशी एकरूप झाले. इथे ओंकार सह पतसंस्था त्यांनी स्थापन केली. स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्रातही त्यांचा सहभाग आहे. फार काय सांगावं. महाराष्ट्र शासनाचा 1993चा प्रजासत्ताक दिनाचा जो फ्लोट जात असतो, जो चित्ररथ जात असतो, त्यासाठी खाडिलकरांनी खूप कष्ट केले. आणि ते वर्ष होतं लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं 100वे वर्ष असल्यामुळे खुद्द त्या चित्ररथावर लोकमान्य टिळकांची भूमिका त्यांनी केली. त्या चित्ररथाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आणि भारतात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी खेचून आणलं. नंतर महाराष्ट्र शासनाशी मोठा वादविवाद केला त्यांनी आणि 10 फूट गणपतीची मूर्ती, गणेश मूर्ती दिल्लीतील विठ्ठल मंदिरात त्यांच्या प्रयत्नांनी ठेवण्यात आली. असं पुष्कळ काही त्यांच्याविषयी सांगता येईल. आशाताईंच्या बद्दल देखील पुष्कळ बोलता येईल, पण संक्षेपाने मी आपल्याला असं सांगू शकतो की शास्त्रीय संगीताची राष्ट्रीय शिष्यवृत्ती त्यांनी मिळवली. संगीताचे सर्व प्रकार जे आहेत, शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भक्ती संगीत, गझल, ठुमरी, सर्व प्रकारचे संगीताचे प्रकार त्यांनी आत्मसात केले. त्यात आपलं नैपुण्य दाखवलं. गायन क्षेत्रातील विविध प्रयोग त्यांनी केले. अलीकडेच शंकर अभ्यंकरांनी जी कॅसेट काढली आहे बंदिश, त्यातल्या बंदिशी त्यांनी म्हटल्या आहे. त्या जरी ऐकल्या तरी त्या या विद्येमध्ये किती प्रवीण झाल्या आहेत याची आपल्याला साक्ष पटेल. हे दाम्पत्य अशा प्रकारचं समान गुणधर्म असलेलं कर्तबगार असं दाम्पत्य.